मोठी घडामोड येते। मुंबईमधील धारावीत भीषण आग लागलेली आहे। धारावीमधील आगीमध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याचे कळतंय। फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। मुंबईतल्या धारावीमधली घटना आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली होती, ज्यामध्ये 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेले आहे। ताजी दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या धारावीमधली घटना, एका फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागली होती। मंगळवारी पहाटेच्या सुमारास धारावीमध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे। ही नेमकी आग कशामुळे लागली, काय कारण होतं, यामध्ये 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। ह्या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। पाटील सर, काय सांगाल, नेमकी धारावीमध्ये ही आग लागलेली आहे, चिंचोळी वस्ती आहे त्या ठिकाणी आग लागली, कोणत्या ठिकाणाला लागलेली आहे, किती जण जखमी आहे, काय सध्याची स्थिती आहे? पाटील ने SD सावंत अंदाजे 3:45च्या दरम्यान आग लागल्याचा कॉल कंट्रोलला मिळाल्यानंतर या ठिकाणची संपूर्ण लोकॅलिटी आणि परिस्थिती बघून कंट्रोलने अगोदरच आजूबाजूचे जे फायर स्टेशन आहे त्याच्यामधले फायर इंजिन आणि वॉटर टँकर पाठवलेले होते। सुरुवातीला आल्यानंतर जे फर्स्ट अरायव्हिंग ऑफिसर जो संत रोहिदास मार्ग आहे तिथे आल्यानंतर आतमध्ये जो अशोका मिल कंपाऊंडला जाणारा रोड आहे तिथे गाड्या बऱ्याचशा पार्किंग होते, टेम्पो वगैरे, त्यामुळे त्या बाजूने एंट्री करता आली नाही। फिटनेस जिम आहे, पहिला, दुसरा, तिसरा माळा आणि चौथा माळा, तिकडे गाळे आहेत गारमेंटचे, काही जरी कामाचे पण आहेत। आणि ज्या ठिकाणी आग लागली होती 3रा आणि 4था माळा, तिथे आम्ही येण्या अगोदरच तिथले जे तिथे असणारे कामगार वगैरे होते जे झोपेत होते, त्यावेळेला कदाचित त्यांना जे काय लागलेलं होतं, म्हणजे धुरामुळे असेल, आगीमुळे कुठे काही जर झालं असेल किंवा पळताना वगैरे काय इंजुरी झाली असतील, तर त्यांच्याकडून आम्ही कन्फर्म केलं की 6 लोकांना मार लागलेला होता। परंतु त्याच्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी आमचे अधिकारी पण पाठवले होते, तर त्यांच्याकडून पण खात्री होणं आहे चालू। आग विझालेली आहे आणि ज्या त्यावेळेला 8 फायर इंजिन, 5 जम्बो वॉटर टँकर आलेले होते, ते आता आम्ही त्यातले बरेचसे विड्रॉ करतोय आणि इथे आता 4 फायर इंजिन आणि 3 जम्बो वॉटर टँकर एवढं आणि अधिकारी कूलिंग ऑपरेशनसाठी राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दवे, पुढारी न्यूज, मुंबई।